नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण तिसरा चॅप्टर रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनर हा चॅप्टर पाहणार आहोत. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर म्हणजेच आपल्या बिझनेसमध्ये एक नव्याने पार्टनर्स येत असतो, त्याला आपण ॲडमिट करून घेत असतो किंवा ॲडमिशन करून घेत असतो. यालाच ॲडमिशन ऑफ ए पार्टनर असं म्हटलं जातं. हा 3 नंबर चॅप्टर आज आपण सुरू करतोय. आपण थिअरी पाहणार आहोत. थिअरीमध्ये मीनिंग ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप. बरोबर, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय याची इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. दी रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप प्रायमरली इन्व्हॉल्व्स चेंज इन दी फॉर्म ऑफ पार्टनरशिप. बरोबर, देअर इज चेंज इन ॲग्रीमेंट अमंग दी पार्टनर्स विच लीड्स टू चेंज इन दी रिलेशनशिप बिटवीन the partners and change in share of the profit or losses of the partners in the firm. The change in the partnership may take the following forms. रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये काही पार्टनर्स येत असतात, काही पार्टनर्स जात असतात. बरोबर, त्यानुसार प्रॉफिट अँड लॉसेसचा आपला रेशो बदलत असतो. बरोबर, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिपमध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर इत्यादी प्रकार याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे की चेंज होतो. बरोबर, प्रॉफिट अँड लॉसेसचं रेशो त्या ठिकाणी बदलत असतो. बरोबर, रिलेशनशिप त्या ठिकाणी बदलत असते. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलेले आहे. पुढे बघा, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट्रक्शनचे आहेत. 1. चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स. बरोबर, चेंज इन प्रॉफिट बदलत असतो. बरोबर, आता त्याची इन्फॉर्मेशन बघूया. The partners of a firm may decide to change their existing profit sharing ratio if one partner purchases a share of profit from another partners. The old partnership agreement stands terminated and the new agreement comes into force stating the new profit sharing ratio. बरोबर, आता ह्याच्यामध्ये एखादा पार्टनर्स जर नव्याने आपल्या बिझनेसमध्ये आला तर आपलं काय होतं की प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलून जातो. बरोबर, तो येताना काय करतो, शेअर खरेदी करून त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये तो एंट्री करत असतो. त्याच्यामुळं ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट काय होतं, टर्मिनेटेड बदलतं आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होतो, तयार होतो. अशा प्रकारे आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा म्हणजेच शेअरिंग रेशो जर बदलला तर या ठिकाणी त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला 1 नंबर घटकामध्ये दिलेली आहे. 2. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. बरोबर, बिझनेसमध्ये ॲडमिट करून जर एखाद्या पार्टनर्सला आपण घेतलं, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये घेतलं, त्याला इन्व्हॉल्व करून, तर त्याला ॲडमिशन ऑफ ए पार्टनर असं म्हटलं जातं.
When the new partners is admitted in the business, she bring capital and his share of goodwill. आता एखाद्या पार्टनर्सला आपण ॲडमिटेड करून जर आपल्या बिझनेसमध्ये घेतलं तर तो येताना कॅपिटल घेऊन येतो आणि तसेच शेअर ऑफ गुडविल, बरोबर, शेअर देखील त्या ठिकाणी खरेदी करून तो येत असतो, बरोबर. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर, बरोबर. न्यू पार्टनर्स करून, बरोबर, शेअरची किंमत ओल्ड पार्टनर्स त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करून घेत असतात. सो द पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंजेस. मग त्यावेळेला काय होतं, पार्टनरशिप ॲग्रीमेंट काय होतं, चेंज होतं ते. अशा प्रकारे 2 नंबर आपण घटक पाहिलेला आहे. 3 रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, बरोबर. आता रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे काय, तर आपल्या बिझनेसमधनं एखादा पार्टनर रिटायर होऊन बाहेर पडतो, बरोबर. म्हणजे पार्टनर्स जातो, फर्म सोडून जातो. इफ द पार्टनर्स इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म, हिज शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट कॅपिटल, हिज शेअर इन अदर रिझर्व्स ऑफ द फर्म विल बी पेड टू हिम. आता एखादा पार्टनर जर आपल्या व्यवसायामधून किंवा बिझनेसमधून रिटायर झाला तर ज्या तारखेला तो रिटायर झालेला आहे त्या तारखेपर्यंत त्याला आपण कॅपिटल त्या तारखेपर्यंत सर्व ऑल परत करतो. त्याचं रिझर्व्स आपल्या फर्ममध्ये काय असतील ते देखील त्या ठिकाणी आपण त्याला परत करतो. प्रॉफिट देखील त्याचा त्या ठिकाणी काय असेल त्या वर्षामधला तर तो देखील आपण परत करत असतो. ओल्ड पार्टनर्स विल गेन दी प्रॉफिट अँड देअर विल बी चेंज इन दी प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग त्यावेळेला ओल्ड पार्टनर्स काय करतात, एखादा जर पार्टनर्स त्या ठिकाणी रिटायर होऊन गेला तर ओल्ड पार्टनर्स विल गेन दी प्रॉफिट अँड देअर विल बी चेंज इन दी प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग त्यावेळेला देखील आपलं प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो, बरोबर. त्याच्यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी होत जातात, बरोबर. अशा प्रकारे आपण 3 नंबर देखील घटक पाहिलेला आहे. 4 डेथ ऑफ ए पार्टनर. म्हणजे एखादा पार्टनर जर त्या ठिकाणी बिझनेसमध्ये असेल आणि तो जर त्या ठिकाणी डेथ त्याची झाली असेल त्या ठिकाणी तर तो देखील काय होतो, बिझनेसमधून बाहेर पडतो, जातो किंवा एक्झिट होतो. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहूया. जर पार्टनर्स इज गोईंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ हिज लीगल हेअर्स विल गेट द पार्टनर्स शेअर इन दी बिझनेस, बरोबर. आता एखादा पार्टनर जर त्या ठिकाणी डेथ होऊन जर आपल्या बिझनेसमधून गेला असेल तर त्याच्या वारसाला किंवा त्याचा नॉमिनी जो लावला असेल त्याला त्या ठिकाणी काय होतात, बाकीचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतात, बरोबर. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स विल चेंज अँड ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट कम्स टू अँड एंड. मग त्यावेळेला काय होतं की चेंज होतो, आपल्या बिझनेसमध्ये काय होतो, चेंज होतो आणि आपली बिझनेस त्या ठिकाणी काय होतो, आपल्याला बाकीचे पार्टनर्स त्या ठिकाणी असतील ते काय करतात, मग ते बिझनेस बंद करतात, एंड करतात, डिझॉल्व करतात. अशा प्रकारे 4 नंबर देखील आपण घटक बघितलेला आहे. अशा प्रकारे आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन पाहिलेला आहे. आता पुढे बघा, ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आता ॲडमिशन ऑफ ए पार्टनर याची आपण चर्चा करणार आहोत, बरोबर. आतापर्यंत आपण रिकन्स्ट्रक्शनची चर्चा केलेली आहे. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर अकॉर्डिंग टू सेक्शन 31(1) ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट 1932 भागीदारी कायदे 1932 आहे. यानुसार ए पर्सन कॅन बी ॲडमिटेड ॲज ए न्यू पार्टनर्स ओनली with the consents of all existing partners unless otherwise agreed upon. आता ओल्ड पार्टनर्स काय करतात, जो आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर्स येतोय त्याला ॲडमिट करून घेण्याचं काम करत असतात. न्यू पार्टनर्स विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल अँड कॅपिटल अँड एन्जॉय द राईट टू शेअर दी फ्युचर प्रॉफिट. मग जो न्यू त्या ठिकाणी पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये येत असतो तो काय करत असतो, कॅपिटल आणत असतो किंवा शेअर ऑफ गुडविल त्या ठिकाणी आणत असतो आणि तो कशासाठी आणत असतो तर फ्युचर प्रॉफिट, फ्युचर भविष्यकालीन आपल्याला प्रॉफिट मिळण्यासाठी तो अशा प्रकारचं शेअर्स, कॅपिटल्स
आपल्या कंपनीमध्ये घेऊन इन्व्हॉल्व होत असतो आणि ओल्ड पार्टनर्स देखील त्याला इन्क्लुडेड म्हणजे सामावून त्या ठिकाणी घेत असतात. बरोबर. दिस चॅप्टर कवर्स द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आता ॲडमिशन ऑफ पार्टनर्सचं सर्व अकाउंटिंग ट्रीटमेंट याच्यामध्ये आपण कवर करणार आहोत इन दी एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म. बरोबर. आता पार्टनरशिप फर्म सोडून देखील बाकीचे हे आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये कसं त्या ठिकाणी असते प्रोसिजर हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता त्याच्याखाली नीड म्हणले आहे बघा. नीड म्हणजे गरज, आवश्यकता. बरोबर. जनरली दी न्यू पार्टनर्स इज ॲडमिटेड इन दी फर्म टू एक्सपांड दी कॅपिटल बेस ॲज वेल ॲज टू यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्ममधला परफॉर्मन्स कसा आहे, तो कॅपिटल किती घेऊन येतो आहे, शेअर्स त्या ठिकाणी किती घेऊन येतो आहे, याप्रमाणे ओल्ड पार्टनर्स काय करतात फर्ममधले, त्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं का नाही हे ठरवत असतात. बरोबर. म्हणजे आपण गरज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये ॲडमिट करून घेत असताना त्या ठिकाणी पार्टनर्स त्याचा परफॉर्मन्स, कॅपिटल, स्किल्स, बरोबर, ते सर्व पाहूनच घ्यावं लागतं किंवा त्याची आवश्यकता असते. बरोबर. नंतर त्या ठिकाणी प्रॉब्लेम बिझनेस करत असताना नको, यासाठी हे सर्व पाहणं गरजेचं आहे. पुढे कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर्स. आता न्यू पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये येत असताना कॅपिटल घेऊन येत असतो. बरोबर. त्या संदर्भात आपण चर्चा याच्यामध्ये करणार आहोत. दी पर्पज ऑफ ॲडमिटिंग न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म. न्यू पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये येत असताना आपल्या कॅपिटलमध्ये इन्क्रीज होत असतो. बरोबर. म्हणजे आपले कॅपिटल काय होतं, वाढत जातं. बरोबर. दी न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. आता न्यू पार्टनर जो आपल्या बिझनेसमध्ये येत असतो तो एकतर कॅशनं कॅपिटल आणत असतो किंवा काइंड म्हणजे ॲसेटनं कॅपिटल आणत असतो. दोन्हीपैकी कसं पण तो आणू शकतो. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर दी टर्म्स इन पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडमध्ये जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे हा न्यू पार्टनर्स काय करत असतो, कॅपिटल आणत असतो. दी अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर दी कॅपिटल ब्रॉट इन बाय दी न्यू पार्टनर्स इज. आपल्याला खाली 2 प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. न्यू पार्टनर्स जो आपल्या बिझनेसमध्ये येत असतो तो कशा प्रकारे कॅपिटल आणत असतो, याच्यामध्ये 2 आपल्याला बॉक्स करून दिलेले आहेत. लेफ्ट हँड साईडला ट्रान्झॅक्शन, राईट हँड साईडला जर्नल एंट्री दिलेली आहे. आता ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, आता जर्नल एंट्री देखील सांगितलेली आहे. आता पहिलं पाहूया. व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. कॅपिटल जर रोखीनं कॅशनं तो आणत असेल तर काय होतं, तर बिझनेसमध्ये काय होते, कॅश येते. म्हणून डेबिट हॉट कम्स इन, म्हणून कॅश और बँक अकाउंट डेबिट होणार. बरोबर. टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. टू कुणाकडून आलं तर आपण पार्टनर्स कॅपिटलला कुठल्या नियमात टाकतो, पर्सनल. क्रेडिट द गिव्हर, कोणाकडून, चॅककडून. म्हणून टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार, क्रेडिट. पुढे 2. व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग्स सर्टेन ॲसेट टुवर्ड्स हिज कॅपिटल. जर न्यू पार्टनर्सनं आपल्या व्यवसायामध्ये येताना किंवा बिझनेसमध्ये येताना ॲसेट जर आणली असेल तर बघा या ठिकाणी ॲसेट आपण कुठल्या नियमात टाकतो, रिअल. डेबिट हॉट कम्स इन, काय आलं, ॲसेट अकाउंट डेबिट. 2. आता पार्टनर्स कॅपिटलला कोणत्या नियमात टाकतो आपण, पर्सनल. क्रेडिट द गिव्हर. बरोबर. म्हणून टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार, क्रेडिट. अशा प्रकारे कॅशनं जर कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये आणला असेल तर कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर ॲसेटनं जर कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये आणलं असेल तर काय करायचं, ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशा प्रकारे हे कॅपिटल ब्रॉट बाय
न्यू पार्टनर्स हा घटक आपण पाहिलेला आहे. आता त्याच्या पुढे न्यू रेशो दिलेला आहे बघा. न्यू रेशो ॲज दी न्यू पार्टनर्स इज ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स चेंजेस अँड देर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर्स. आता एखादा जर पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये ॲडमिट झाला असेल तर ओल्ड शेअरिंग रेशो बदलतो किंवा चेंज त्याईन होतो आणि नव्याने त्याच्यासहित बरोबर काय होतो न्यू शेअरिंग रेशो त्याईकडे तयार होतो. दिस रेशो इज यूज्ड फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टमेंट्स. याचा वापर आपण गुडविल कॅपिटल ॲडजस्टमेंट्स यासाठी करून घेत असतो. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो. आता न्यू रेशो कसा तयार करायचा आहे बरोबर. इफ टोटल प्रॉफिट इज 1. आता टोटल प्रॉफिट समजा 1 आहे बरोबर. म्हणून 1 कंसामध्ये वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर्स बरोबर बॅलन्स ऑफ 1 बरोबर. आता न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो गुणले बॅलन्स ऑफ 1 बरोबर. आता न्यू रेशो आपल्याला काढत असताना आपल्याला ओल्ड रेशो देखील तिथं घ्यावा लागेल आणि गुणले बॅलन्स ऑफ 1 मधलं किती शिल्लक आहे ते. ऑर इफ सॅक्रिफाईस रेशो ऑफ ओल्ड पार्टनर्स इज गिवन अलॉंग विथ ओल्ड रेशो द न्यू रेशो कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलो. आता सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो हे जर आपल्याला काढायचं असेल तर बघा याच्यामध्ये काय सांगितले. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो. आता न्यू रेशो आपल्याला काढत असताना या ठिकाणी ओल्ड रेशो घ्यायचा आणि वजा सॅक्रिफाईस रेशो. आपल्याला सॅक्रिफाईस रेशो जर त्याकडे दिलेला असेल तर त्यावेळेला न्यू रेशो कसा काढायचा याचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो. मग आपल्याला न्यू रेशोचं त्याकडे ॲन्सर भेटणार आहे. पुढे सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा तर बघा. When new partners is admitted, old partners have to sacrifice their share of profit to give the share of profit to new partners. The ratio in which the old partners sacrifice their share of profit is called as sacrifice ratio. ओल्ड पार्टनर्स काय करत असतात सॅक्रिफाईस करत असतात. यानुसार सॅक्रिफाईस रेशो त्याकडे तयार होतो. दिस रेशो इज यूज्ड टू रिटेन द गुडविल इज प्रीमियम मेथड. तर आता सूत्र सांगितलेलं आहे बघा किंवा फॉर्म्युला. सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं होतं न्यू रेशो काढायचा म्हणून न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो काढत असताना हा सॅक्रिफाईस रेशो सुरुवातीला आला आणि न्यू रेशो शेवटी गेला बरोबर. बघा सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो बरोबर. अशा प्रकारे सॅक्रिफाईस रेशो देखील आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हे तुम्हाला 2 रेशो ते एकाने माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. चेंज इन दी प्रॉफिट शेअरिंग रेशो ड्यू टू ॲडमिशन ऑफ ए पार्टनर बरोबर. आता आपण न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो समजावून घेण्यासाठी छोटी छोटी 2 एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. न्यू रेशो अंडरस्टँड होण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण हे छोटेसे एक्झाम्पल घेणार आहोत. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. आता मोहन आणि गणपत यांचा रेशो कसा दिलेला आहे 2:3. यांच्या रेशोची बेरीज किती होते 2 + 3 किती 5 बरोबर. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. दे ॲडमिटेड चंद्रकांत. त्यांनी ह्या दोघांनी मोहन आणि गणपतनं काय केलं चंद्रकांतला घ्यायचं ठरवलेलं आहे बरोबर. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. म्हणजे तो काय करणार 1/4 शेअर
घेऊन आपल्या बिझनेसमध्ये येणार आहे. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत विल बी ॲज अंडर. मग आपल्याला तिघांचा पण आता चंद्रकांत येणार म्हणल्यावर आपल्याला न्यू रेशो काढावा लागणार आहे. तर तो न्यू रेशोच आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे. ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे, मोहन आणि गणपत हे ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो आहे 2:3. बरोबर. आता याचा आधार घेऊनच आपल्याला आणि चंद्रकांतनं 1/4 शेअर आपल्या 4मधले 4मधला 1 भाग घेऊन तो शेअरचा आपल्या बिझनेसमध्ये यायला लागलेला आहे. तर त्याचा आढावा घेऊन आपण काय करणार आहोत, हे छोटंसं एक्झाम्पल समजावून घेणार आहोत. फॉर्म्युला 1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर. बरोबर. इथं 1 हा प्रॉफिटचा भाग समजलेला आहे. 1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर. आता न्यू पार्टनर कोण आहे, चंद्रकांत. चंद्रकांत किती आणतोय, 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. बरोबर. आता मग या ठिकाणी 1 वजा 1/4. बरोबर. 1 वजा 1/4. 1 हा प्रॉफिटचा भाग आहे थोडक्यात आणि 1/4 म्हणले 1 भागामधला 1/4 म्हणजे 4था भाग. बरोबर. म्हणून 1/4 असल्यामुळं शिल्लक किती राहिले, 3/4. म्हणून या ठिकाणी 3/4 रिमेनिंग प्रॉफिट राहिलेला आहे. बरोबर. म्हणजे 1/4 कुणाचा झाला, चंद्रकांतचा, आणि रिमेनिंग जे 3/4 आहे तो मोहन आणि गणपतचा आहे. बरोबर. अशा प्रकारे 1/4 म्हणजे 4मधला 1 चंद्रकांतचा. तर मग रिमेनिंग कुठला राहिला, 3/4 जो रिमेनिंग आहे तो बाकीच्या दोघांचा असणार आहे. आता आपण ते फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो गुणले बॅलन्स ऑफ 1. बरोबर. 1मधला जो बॅलन्स राहिला आहे, 1 प्रॉफिटमधला जो बॅलन्स राहिलेला आहे तो इथं आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर. या ठिकाणी आपण वरती पाहिलं होतं बघा, न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो गुणले बॅलन्स ऑफ 1. मग या ठिकाणी आपण ते सूत्र टाकलेलं आहे. न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो गुणिले बॅलन्स ऑफ 1. म्हणून मोहन न्यू रेशो बरोबर, आता मोहनचं किती आहे, 2 भाग म्हणजे 2/3. मोहन 2 आणि गणपत 3. ह्या दोन्हीची बेरीज किती आहे, 5. 2 अधिक 3 यांची बेरीज किती झाली, 5. म्हणून आता मोहनचा आपण रेशो काढतोय, म्हणून 2/5 गुणिले 3/4 म्हणजे हा 3/4 आलेला. बरोबर. 2/5 गुणिले 3/4 बरोबर 6/20 आलं. बरोबर. आता 3 दुणे 6, 5 20. बरोबर. 6/20 हा मोहनचा न्यू रेशो आलेला आहे. त्याच्यानंतर आता गणपतचं पाहूया. गणपत न्यू रेशो बरोबर, आता गणपतचं किती आहे, 3. दोन्हीची बेरीज किती, 5. म्हणून 3/5 गुणिले बॅलन्स ऑफ 1 म्हणजे 3/4 राहिलं रिमेनिंग. बरोबर 3 त्रिक 9, 5 20. बरोबर. आता 9/20 हा गणपतचा रेशो आलेला आहे. आता चंद्रकांत रेशो हा न्यू जो पार्टनर्स इकडे आलेला आहे तसा देखील आपण रेशो पाहणार आहोत. चंद्रकांत रेशो बरोबर, चंद्रकांतचा किती आहे, 1/4. बरोबर. 1/4 म्हणून 1/4 घेतलेला आहे. आणि आता चंद्रकांतचा आपल्याला 1/4 माहिती आहे. आता याच्यासोबत दुसरं काय घ्यायचं, तर या दोघांच्या रेशोची बेरीज किती होते, 5. म्हणून आता या ठिकाणी चंद्रकांत रेशो किती आहे, 1/4. बरोबर. 1/4 या ठिकाणी चंद्रकांतचा रेशो आहे म्हणून 1/4 घेतलं. आता या ठिकाणी छेद किती आलेला आहे, 20. आता छेद समान आणण्यासाठी आता इथं 1/4 मी घेतलं, ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याकडे करतो आहे मी. 1/4 गुणुले, आता इथं आपल्याला छेद इथं वरती आला 20 आलेला आहे, छेद वरती 20 छेद आलेला आहे. मग या ठिकाणी छेद आणण्यासाठी इथं काय पाहिजे, 5. 5/20 झालं ना. बरोबर. 5/20 छेद 20 आणण्यासाठी या ठिकाणी आपण काय करणार, 5 घेणार. म्हणून आहे तसं वरती देखील आणखीन काय करायचं, मग अंशाला देखील 5 घ्यायचं. बरोबर. म्हणून 5×5 छेद 5/20 म्हणून 5/20 हा चंद्रकांतचा रेशो आलेला आहे. आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल
6:9:5 म्हणजे 6:9:5 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तयार झालेला आहे. बरोबर. अशा प्रकारे न्यू रेशोचं एक्झाम्पल छोटंसं आपण घेऊन समजावून घेतलेलं आहे. आता पुढे 2 कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा याची देखील चर्चा आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊन करणार आहोत. ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन दी रेशो ऑफ 6:4. ए आणि बीचा रेशो कसा आहे 6:4 आहे. म्हणजे एचं 6 आणि बीचं 4. सी इज ॲडमिटेड ॲज ए पार्टनर. सीला ॲडमिट करून घ्यायचं आहे, आपल्या बिझनेसमध्ये घ्यायचं आहे. दी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी अँड सी इज. आता ह्या तिघांचा मिळून देखील आपला रेशो दिलेला आहे बघ. ए बी आणि सीचा मिळून रेशो दिलेला आहे 10:6:4. बरोबर. फाइंड आउट दी सॅक्रिफायसिंग रेशो. आता आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. आता सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र काय आपण बघितलं मगाशी. सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो. म्हणून या ठिकाणी सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो. बरोबर. आता आपल्याला ह्या दोघांजणांचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे ए आणि बीचा. म्हणून ए सॅक्रिफाईस बरोबर एचं किती आहे ओल्ड रेशो 6. 6 छेद ह्या दोन्हीची बेरीज किती 10. 10 6/10 आलं वजा. बरोबर. आता या ठिकाणी एचा किती दिलेला आहे 10, बीचा 6 आणि सीचा 4. आता 10 आहे म्हटल्यावर न्यू रेशो घ्यायचा. 10 ह्या सगळ्यांची बेरीज किती आली 20. म्हणून 10/20 आलेला आहे. बरोबर. आता छेदाला 20 आहे तसा ठेवायचा आहे. आता 10मधनं 6 गेली किती राहिले 4. बरोबर. 4चे निम्म किती आणखीन 2. म्हणून 2/20 हा सॅक्रिफाईस रेशो दिलेला आहे. आता बी सॅक्रिफाईस बरोबर. आता बीचं किती आहे बघा 4. 4 छेद हे दोन्हीची बेरीज 10 वजा 6 इथला नवीन रेशो 6 छेद ह्या सगळ्याची बेरीज 20. बरोबर. 6मधनं 4 गेले 2/20ला 20. 2/20 बीचा देखील सॅक्रिफाईस रेशो आलेला आहे. म्हणून सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी बरोबर 2/20. 20 2/20 और 2 म्हणून 1 सॅक्रिफाईस रेशो आपल्याला ए अँड बीचा तयार करून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो देखील पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे 3 कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. आपल्याला सॅक्रिफाईस रेशो पण आपल्याला काढायचा आहे आणि न्यू रेशो पण ते काढायचा आहे. आता आपण एक्झाम्पल छोटंसं घेऊन पाहूया. प्रवीण अँड नवीन आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3. दे ॲडमिट रीना फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. आता रीना बिझनेसमध्ये आल्यानंतर तिनं जे शेअर्स 1/5 आणलेले असतील त्यांच्यामध्ये इक्वली देणं घ्यायचं ठरलेलं आहे. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. आता आपण रीना शेअर्स किती आहे 1/5. रीनाचे शेअर्स देखील किती आहेत आणलेले बिझनेसमध्ये 1/5 1/5. सॅक्रिफाईस रेशो ऑफ पी अँड एन प्रवीण अँड नवीन. बरोबर 1:1. बरोबर. म्हणजे ह्याने इक्वली म्हटलं होतं बघा. म्हणून 1:1 और 1/2 1/2 अशा प्रकारे रेशो त्यांचा दिलेला आहे. म्हणून प्रवीण सॅक्रिफाईस बरोबर आता 1/5 इथं ऋणाचं आहे म्हणून 1/5 गुणुले 1/2 बरोबर 1 1 ही 1 आणि 5 2 10 म्हणजे 1/10 प्रवीणचा सॅक्रिफाईस आलेला आहे. नवीन सॅक्रिफाईस बरोबर 1/5 गुणुले 1/2 म्हणून याचा देखील 1/10 आलेला आहे. आता न्यू रेशो बरोबर
ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो म्हणून न्यू शेअर ऑफ प्रवीण बरोबर प्रवीणचं किती आहे 7 म्हणून 7 घ्यायचं छेद या दोन्हीची बेरीज किती 10 वजा आता प्रवीणचा सॅक्रिफाईस 1/10 आहे म्हणून 1/10 बरोबर 7 वजा 1 6 आणि 10/10 6/10 याचा आलेला आहे. त्याच्यानंतर न्यू शेअर ऑफ नवीन बरोबर नवीनचं किती आहे 3 दोन्हीची बेरीज 10 वजा 1/10 याचा पण आलेला आहे 1/10 बरोबर 3 वजा 1 2/10 म्हणजे 2/10 म्हणजे नवीनचा किती आला 2/10. आता ऋणाचा काढायचा आहे ऋणा शेअर ऑफ 1/5 शेअर बरोबर म्हणून 1/5 गुणुले आता इथं छेद किती आहे वरती 10 मग या ठिकाणी 1/5 घेतल्यावर इथं 10 आणण्यासाठी इकडे किती घ्यावं लागेल 2 इथं 2 घेतलं म्हणून छेदाला 2 घेतलं म्हणून अंशाला देखील काय करायचं मग 2 घेऊन टाकायचं म्हणून बे के बे 5 2 10 म्हणून 2/10 बघा या ठिकाणी दिलं आहे. ऋणाचा देखील त्या एकने रेशो किती आला 2/10 म्हणून देअरफॉर न्यू रेशो इज 6/2 येणार बरोबर 6/2 म्हणून 2/1 2/1 6/3 म्हणून किती आला 3/1 हा न्यू रेशो आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे तिसरं देखील छोटंसं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. पुढे 4 नंबर पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो बरोबर एक्स अँड वाय आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 7/3 बरोबर 7/3 एक्स अँड वायचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे 7/3 आहे. एक्स सरेंडर्स 1/70 बरोबर म्हणजे 1/7 म्हणजे 7 मधला 1 शेअर दिलेला आहे ऑफ हिज शेअर अँड वाय सरेंडर 1/3 ऑफ हिज शेअर इन फेवर ऑफ झेड इन न्यू पार्टनर्स म्हणजे या एक्सनं देखील 7 मधला 1 शेअर्सचा इकडे दिलेला आहे आणि ह्या वायनं देखील 3 मधला 1 शेअर्सचा इकडे झेडला दिलेला आहे. म्हणजे झेडला एक्सचा 1 आणि वायचा 1 मिळून किती झाले 2. आता ह्यानं 1 सोडून दिला म्हणजे वायचं किती राहिले 2. आता एक्सचे 7 मधला 1 दिलेला आहे म्हणजे 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला तोंडी देखील रेशो काढता येतो डायरेक्ट म्हणून याचा किती होणार वाय एक्सचा किती होणार 7 मधला 1 दिला म्हणजेच 6 बरोबर. त्याच्यानंतर वायनं 3 मधला 1 दिला म्हणजे किती झालं 2 शिल्लक आणि झेडला एक्सकडून 1 आणि वायकडून 1 आणि 1 2 बरोबर 6/2 बघा या ठिकाणी आपल्याला देअरफॉर न्यू रेशो ऑफ एक्स वाय अँड झेड बरोबर 6/2 म्हणजेच 3/1 म्हणजे ह्याच्या 50-50% केलं नाही 2/1 2/1 6/3 बरोबर म्हणजे 3/1 काय आणि 6/2 हे दोन्हीचा अर्थ एकच आहे म्हणजे 6/2 रेशो आलेला आहे म्हणून तो कसा निर्माण झाला 6/3 2/1 2/1 3/1 बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा डायरेक्ट मेथडनं देखील तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता आपण त्याला फॉर्म्युल्यामध्ये टाकून पाहूया. ओल्ड रेशो ऑफ एक्स अँड वाय बरोबर 7/3 एक्स अँड वायचा ओल्ड रेशो किती आहे 7/3 म्हणून आणखीन ऑर याला आता छेद आणि अंशामध्ये मांडून घेऊया बरोबर 7 छेद ह्या दोन्हीची बेरीज किती 10 आणि 3/10 अशा प्रकारे एक्स सॅक्रिफाईस बरोबर 1/7. आता बघा आता एक्सचा सॅक्रिफाईस किती आहे 1/7 1/7 गुणवले हा पहिला 7/10 बरोबर किती आला त्या ठिकाणी 1/10 कसा आला तर या ठिकाणी बघा 1/7 गुणिले 7/10 या 7ला हे 7 गेलं 1/10 उरलं बरोबर. वाय सॅक्रिफाईस बरोबर 1/3 बरोबर म्हणजे 1/3 इथलं त्याचं बरोबर 1/3 गुणिले 3/10 बरोबर पहिला बरोबर
आता याच्यात देखील मांडून घेतलं 1/3 उरले 3/10 ह्या 3लाही 3 गेलं तिरकस 1/10च उरलं बरोबर 1/10 1/10 आलं म्हणून सॅक्रिफायसिंग रेशो ऑफ एक्स अँड वाय बरोबर 1/10 1/10 म्हणून एकास एक आलेला आहे. झेड शेअर बरोबर एक्स शेअर प्लस वाय शेअर बरोबर 1/10 अधिक 1/10 बरोबर 2/10 म्हणजे झेडचा शेअर किती आला 2/10 बरोबर. आता एक्स न्यू शेअर बरोबर ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो किती आहे 7 7 ह्या दोन्हीची बेरीज किती 10 वजा 1/10 बरोबर. म्हणून 7मधून 1 गेली 6 छेदाला 10 6/10ला वाय न्यू शेअर बरोबर ओल्ड रेशो वजा सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो किती आहे 3 दोन्हीची बेरीज 10 3/10 वजा 1/10 इथलं बरोबर 3मधून 1 गेले 2/10 म्हणून 2/10 वायचा रेशो आलेला आहे बरोबर. देअरफॉर न्यू रेशो ऑफ एक्स वाय अँड झेड बरोबर एक्सचा 6 वायचा 2 आणि या ठिकाणी झेडचा देखील 2 बरोबर 6 2 म्हणून 3 1 हा न्यू रेशो तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे चौथं देखील एक्झाम्पल छोटंसं पाहिलेलं आहे. आजच्या तासाला आपण तिसरा चॅप्टर रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ अ पार्टनर हा सुरू केलेला आहे. हा पाठ पाहत असताना आपण मिनिंग ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप हा घटक पाहिलेला आहे. डिफरन्स फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन हा देखील आपण घटक पाहिलेला आहे. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर याची देखील इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. त्याच्यामध्ये नीड कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर्स बरोबर. त्याच्यानंतर न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशो याचे देखील फॉर्म्युला पाहिलेले आहेत. आणि एक्झाम्पल पाहत असताना आपण 4 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो हे पहिलं एक्झाम्पल पाहिलं छोटंसं. 2 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो हे 2 नंबर एक्झाम्पल आपण छोटंसं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो हे देखील पाहिलेलं आहे. आणि चौथं देखील एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशोचं पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.